सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। प्रामुख्यानं ह्या परिवहन खात्याचा मंत्री म्हणून एक मोठी गोष्ट आज या ठिकाणी घोषणा करण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्याने आमचे संपर्क प्रमुख म्हणून श्री रवींद्र फाटक, आमचे संखे आणि जिल्हा प्रमुख आणि त्याचबरोबर सगळ्या आमच्या शिवसैनिकांनी मागणी केली होती। बाकीच्याही आमचे जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि शहर प्रमुखांनी मागणी केली होती की ह्या पालघरमध्ये आरटीओचं कार्यालय नाही आहे, तर आपण परिवहन खात्याचे मंत्री म्हणून आरटीओचं कार्यालय चालू करा। तर मी आज घोषणा केली की मीरा भाईंदरला आरटीओ आम्ही MH58 घोषणा केलेली आहे, त्याचं GR निघालेला आहे आणि ह्याच महिन्यामध्ये मी पालघर आरटीओची GR काढायचा प्रयत्न करेल आणि साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचं कामही चालू करेल। कारण 10 एकर जागा आम्हाला आरटीओसाठी आरक्षित आहे आणि त्या जागेवर आम्ही अतिशय अद्ययावत पुढल्या 50 वर्षाचा ध्यास घेऊन आम्ही ते आरटीओचं कार्यालयाचं निर्माण करू, जेणेकरून एक पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर एक सुसज्ज असं आरटीओचं कार्यालय जिल्ह्यातील नागरिकांना मिळेल। मी आमच्या अधिकारी आणि सगळ्या संबंधित